जनसुरक्षा विधेयकाविरोधी कायद्याला जोरदार विरोध. संविधान विरोधी विधेयक रद्द करा. या महाराष्ट्र शासनाने अत्यंत अन्यायकारक व दमनकारी असा जनसुरक्षा कायदा अंमलात आणलेला आहे आणि आपल्या मूलभूत अधिकारांवर, व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा असा कायदा आहे. 1919चा रौलेट ॲक्ट जो ब्रिटिशांनी काळा कायदा म्हणून आणला होता, त्याच्याविरुद्ध या देशामध्ये एक जनक्षोभ पसरला होता आणि त्यातूनच स्वातंत्र्य संग्रामाची नीव राखली गेली होती. अशाच प्रकारचा कायदा पुन्हा एकदा शासन आणून जे शासनाच्या विरुद्ध टीका करतायत किंवा शासनाच्या ध्येय धोरणांवर तात्विक विरोध करतायत अशा मंडळींना कोणतीही चौकशी न करता, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न आणता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार या कायद्यामार्फत सरकारला प्राप्त होणार आहेत. आणि ज्या पद्धतीने विविध संस्था, ईडी किंवा अगदी न्यायालयीन संस्था देखील ताब्यामध्ये घेऊन CBI सारख्या संस्थांचा वापर करून त्यांची या राजकीय पोळी भाजण्याचं सरकारचं काम चालू आहे, अशाच माध्यमातून ज्या संस्था आहेत किंवा जे वैचारिक लोक आहेत अशांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून केला जाणार आहे. आणि त्याचाच विरोध करण्यासाठी आज आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरलेलो आहोत. सर्वसामान्य जनता, जे सजग नागरिक आहेत, ज्यांना कुठेतरी सत्सद विवेकबुद्धी आहेत, अजूनही जे अंधभक्त झालेले नाहीत, अशी सर्व मंडळी या ठिकाणी उतरलेली आहेत रस्त्यावर आणि सरकारपर्यंत या कायद्याविरोधाचा जो आक्रोश आहे तो पोहोचवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतोय. या माध्यमातून माझा सरकारला इशारा आहे की हा आवाज वेळी तुमच्या त्या मंत्रालयातील 6व्या मजल्यापर्यंत पोहोचू द्या, नाहीतर तुमच्या त्या जे खुर्च्या आहेत किंवा ज्या ठिकाणाहून तुम्ही असे दमनकारी धोरणं राबवता त्या खुर्च्या देखील हल्ल्याशिवाय राहणार नाही, हा या माध्यमातून मी सरकारला इशारा देतो. आज महाराष्ट्र शासनाने जो जनसुरक्षा विधेयक कायदा तयार केला त्याविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्र राज्यव्यापी स्तरावरती निदर्शनं, आंदोलनं सुरू आहेत आणि त्याचाच भाग म्हणून पेण तालुक्याच्या वतीनं महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र येऊन भव्य स्वरूपाचा आजचा आंदोलन झालेलं आहे. या ठिकाणी सर्वांच्या वतीने एकच सांगण्यात आलं आहे की लवकरात लवकर हे पारित केलेलं बिल मागे घ्यावं, कारण हा अन्यायकारक बिल आहे. कारण उद्या आम्ही जाऊन जर शेतकऱ्यांच्या आंदोलनं उभी केली आणि ती सरकारच्या विरोधात असतील तर याचा अर्थ तो आम्ही गुन्हा करतोय का? भारताच्या संविधानाने आम्हाला दिलेला हक्क, अधिकार हा मोडीत काढला जातोय. न्यायालयीन व्यवस्था याच्यामध्ये मोडीत काढली जात आहे. एखादा आंदोलन जर उभं राहत असेल आणि त्या समतेच्या न्यायासाठी असेल, हक्कांसाठी असेल, ते भारताच्या संविधानाच्या समर्थनातलं असेल, ते जर विरोधी दाखवलं जात असेल तर लवकरात लवकर शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा. अन्यथा येत्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचंड भव्य असं आंदोलन उभं करण्याची तयारी संपूर्ण राज्यव्यापी स्तरावरती चालू आहे. फक्त अंतिम मुद्दा एवढंच सांगायचा आहे, आज भारतातली आणि महाराष्ट्रातली परिस्थिती फार बिकट आहे. जर शेतकऱ्यांच्या विरुद्ध आंदोलन केले जात असतील, शासन शेतकऱ्यांच्या विरुद्ध काळे कायदे बनवत असेल आणि शेतकरी त्याला जर विरोध करत असेल आणि तो जर गुन्हेगार म्हणून नोंदविला जाणार असेल तर भविष्यात घातक आणि लोकशाही विरोधी हे कृत्य सरकारच्या माध्यमातून घडताना दिसत आहे. आणि त्यामुळे त्याच्या निषेधात आम्ही सारेजण एकत्र आलो होतो. महाविकास आघाडीचे सक्षम घटक पक्ष आणि आम्ही एकत्र येऊन भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने हा लढा चालू राहील. आज या क्षणाला प्राथमिक स्वरूपाचं हे आंदोलन झालेलं आहे. येत्या काळात शासनाने जर मागे बिल नाही घेतलं तर जनसुरक्षा विधेयकाविरोधी समितीच्या व महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते माननीय उद्धव ठाकरे, माननीय हर्षवर्धन सपकाळ, माननीय शरद पवार, भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई परिषदेत झालेल्या निर्धाराची अंमलबजावणी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 विधिमंडळाच्या अधिवेशनात 5वी बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले असले तरी हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करावे या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी केला आहे. राज्यभर होणाऱ्या निर्धार आंदोलनाच्या निमित्ताने पेण तालुक्यातील महाविकास आघाडी व संविधान प्रेम सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नगर परिषदेवर संविधानिक मार्गाने 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सदर संविधान विरोधी जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ पेण नगर परिषद समोर निषेध व निदर्शनं करण्यात आली. सदर आंदोलनास महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे रोशन पाटवल, महेंद्र ठाकूर, गोवर्धन पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रसिद्ध भोईर, समीर म्हात्रे, दीपश्री पोटफोडे, जगदीश ठाकूर, सुहास पाटील, काँग्रेसचे नंदा म्हात्रे, अशोक मोकल, संदीप पाटील, प्रवीण पाटील, सूर्यकांत पाटील, रोहित म्हात्रे, दिनेश पाटील, राजा म्हात्रे,
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रकाश मोकल, तर सामाजिक संघटनांतील ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे संतोष ठाकूर, अंकुर सामाजिक संस्थेच्या वैशालताई पाटील व संविधानप्रेमी नागरिक सामाजिक संघटना व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्र माझा न्यूज लाईव्ह, संजय गायकवाड, पेण, रायगड. घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा.